नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे की जो अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 चा जो MSBT मध्ये जी एक्झाम येणार आहे, तर याच्यामध्ये पेपर कसा राहणार आहे, पॅटर्न कसा आहे, तर टोटल इन्फॉर्मेशन, हे एक्झामची स्ट्रॅटेजी आहे। तुम्ही या स्ट्रॅटेजीनुसार असाल तर तुम्हाला नक्की 70 आउट ऑफ 70 मार्क्स मिळतीलच। तर तुम्हाला जो बघा पहिला क्वेश्चन आहे, अटेम्प्ट एनी 5 10 मार्क्स साठी, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनले 2-2 मार्क्स आहेत। तर टोटल असे 7 क्वेश्चन राहतात। तर त्या 7 क्वेश्चन मधले फक्त तुम्हाला 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। त्याच्यातला बघा इंटिग्रेशनचं एक बेसिक प्रॉब्लेम येणार आहे, साधं फक्त फॉर्म्युले अप्लाय करणार, एक बेसिक प्रॉब्लेम। त्याच्यानंतर आहे इंटिग्रेशनचं ट्रिग्नोमेट्रिक वरचं एक प्रॉब्लेम येईल। त्यानंतर डेफिनेट इंटिग्रेशनचं रॅशनल फंक्शनचं एक प्रॉब्लेम करून जाता तुम्ही। त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन आहे, तर डिफरन्शियल इक्वेशनचा आहे ऑर्डर अँड डिग्री, एकदम सोपा आहे, ऑर्डर अँड डिग्री। त्यानंतर आहे न्यूमेरिकल मेथडचं द रूट ऑफ इक्वेशन, ते शोध ऍड करायला लागते आपल्याला। दोन आहे की नाही इंटरवल गिवन राहतात आणि तुम्हाला शोध ऍड करायला लागते न्यूमेरिकल मेथड। त्याच्यानंतर एफ नंबरचं येईल तुम्हाला न्यूमेरिकल मेथडचं, एक तर भक्षाली मेथड विचारतील किंवा जॅकोबी मेथडचं एक इटरेक्शन काढलं लागेल। जॅकोबी मेथडचं काय काढलं लागेल, एक इटरेक्शन। तसंच एक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा एक प्रॉब्लेम येणार आहे, एक तर प्रॉब्लेम्स ऑन कॉइनचा प्रॉब्लेम येईल किंवा पॉइजन डिस्ट्रीब्युशनचं ते P of 1 is equal to P of 2, फाइंड P of 5 फाइंड करा, किंवा P of 2 is equal to P of 3, फाइंड P of 4 फाइंड करा, असं पॉइजन डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम। एक तर कॉइनचा प्रॉब्लेम किंवा पॉइजन डिस्ट्रीब्युशनचं, ते त्या दोन पैकी एक, भक्षालीचं किंवा जॅकोबीचं। इथं तर ऑर्डर डिग्री फिक्स आहे, रूट ऑफ इक्वेशन हे इंटरवल वाले। तर याच्यातले तुम्हाला फक्त 5 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत। किती सॉल्व्ह करायचे आहेत, 5। तर सर्वात सोपी जर बघितलं तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे 2 मार्क, त्यानंतर न्यूमेरिकल मेथडचे हे 2-2 4 आणि 2 6 झाले, ऑर्डर डिग्रीचे झाले 8। आणि याच्यातलं पहिले प्रॉब्लेम पण सोपी आहे केलं तर, बेसिक प्रॉब्लेम, किंवा हे पण डेफिनेट पण सोपी आहे। आणि ट्रिग्नोमेट्रीचे खूप सारे प्रॉब्लेम असल्यामुळे मी जे तुम्हाला शिकवलेले आहेत ते तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचे प्रॉब्लेम केले तर त्याच्यातलं एक येऊ शकते। त्यानंतर अजून एक गोष्ट की मागील वर्षाचे जे पेपर झालेले आहेत, आतापर्यंत 4 पेपर झालेले आहेत केस स्कीम मध्ये, समर 2024, विंटर 2024, समर 2025 आणि विंटर 2025। तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या पेपरचे क्वेश्चन सोडून बाकीचे क्वेश्चन करायचे, कारण की केस स्कीम मध्ये रिपीटेड प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस लय कमी आहेत। ओके, पुऱ्या पेपर मधून 1 किंवा 2च प्रॉब्लेम रिपीट होतील, बाकी सर्वच्या सर्व प्रॉब्लेम डिफरंट। मग तुम्हाला काय, आता तुम्ही आता काय बेसिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू राहिले, तर तुम्ही बघायचे त्या 4 क्वेश्चन पेपर मध्ये कोणते प्रॉब्लेम आले ते सोडून बाकीचे करायचे, कारण की ते प्रॉब्लेम ऑलरेडी आलेले आहेत। ओके, तसंच बघा आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत, म्हणजे की क्वेश्चन नंबर 2, अटेम्प्ट एनी 3, किती मार्क्स, 12 मार्क्स साठी। तर याच्यामध्ये चारीचे चारही क्वेश्चन कशाचे येणार आहेत, इंटिग्रेशनचे येतील। तर याच्यात बघा एक प्रॉब्लेम येणार आहे सबस्टिट्यूशनचा, थांब 2 मिनिटं, एक प्रॉब्लेम येणार आहे सबस्टिट्यूशनचा, दुसरे प्रॉब्लेम येणार आहे पार्शियल फ्रॅक्शनचा, तिसरे प्रॉब्लेम येणार आहे थर्ड टर्मचा, आणि चौथा प्रॉब्लेम येणार आहे बाय पार्टचा। तर या 4 पैकी फक्त तुम्हाला 3च सॉल्व्ह करायचे। जर समजा तुम्हाला फास्ट ट्रॅक अभ्यास करायचा असेल तर एक पार्शियल फ्रॅक्शनचा प्रॉब्लेम येणारच आहे, एक सबस्टिट्यूशनचा प्रॉब्लेम येईल आणि एक थर्ड टर्मचा प्रॉब्लेम येईल। जर हे तुम्ही तिन्ही जर समजा पॉईंट सॉल्व्ह केले फक्त इंटिग्रेशनचे, तर तुम्हाला याच्यामध्ये आउट ऑफ मार्क भेटतील। तसाच क्वेश्चन नंबर 3, अटेम्प्ट एनी 3, किती मार्क्स आहे, 12 मार्क्स। तर याच्यातले 4 पैकी 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे। एक येणार आहे इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम, एक येणार आहे डेफिनेट इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम, एक येणार आहे डिफरन्शियल इक्वेशन प्रॉब्लेम, आणि एक येणार आहे न्यूमेरिकल मेथडचा प्रॉब्लेम। तर न्यूमेरिकल मेथडच्या प्रॉब्लेम मध्ये बायसेक्शनचा प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस 90% आहेत। इथं बायसेक्शनचा प्रॉब्लेम येऊ शकते, जर बायसेक्शन नाही आलं तर न्यूटन रॅप्सन येऊ शकते, 2 पैकी ते येतेच, पण 90% बायसेक्शन। त्यानंतर इथं एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन येण्याचे प्रॉब्लेम 100% आहेत। तर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन, डेफिनेट इंटिग्रेशनचा एक प्रॉब्लेम प्रॉपर्टीचा करायचा, बघा एक प्रॉब्लेम प्रॉपर्टी, एक एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आणि बायसेक्शन, म्हणजे मग तुम्हाला इथं स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आणि इंटिग्रल बेस ऑन करण्याची गरज नाही। याच्यातले तुम्ही हे 3 क्वेश्चन सॉल्व्ह केले। क्वेश्चन नंबर 4, अटेम्प्ट एनी 3, आता याच्यात 5 क्वेश्चन राहतात, यातले किती क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागतात, 3। तर याच्यामध्ये 3 क्वेश्चन न्यूमेरिकल मेथड येतात आणि 2 क्वेश्चन येतात प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन। तर याच्यामध्ये न्यूमेरिकल मेथडचं न्यूटन रॅप्सन येऊ राहिलं, रेगुला फाल्सी आणि गॉस सेडल, हे महत्त्वाचे प्रॉब्लेम आहेत। प्रोबॅबिलिटीचं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि पॉइसन डिस्ट्रीब्युशन। जर तुम्हाला जर समजा टाइम वाचायचा असेल तर 2 प्रॉब्लेम प्रोबॅबिलिटीचे सॉल्व्ह करा, कारण की हाई क्वेश्चन सोपा आहे, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन
आणि पॉइझन डिस्ट्रीब्युशन. आणि त्याच्यानंतर एक क्वेश्चन याच्यातला एक तर न्यूटन रॅप्सन किंवा रेग्युलर फाल्सी किंवा गॉस सेडल सॉल्व्ह करा. गॉस सेडल पण सोपी आहे, रेग्युलर फाल्सी पण सोपी आहे. ज्याला प्रॉबिलिटी येत नाही त्यांना हे तिन्ही सॉल्व्ह करा. तिन्ही सोपीच आहे. हा क्वेश्चन एकदम सोपी आहे. क्वेश्चन नंबर 5 हा पूर्ण इंटिग्रेशनचा टॉपिक येणार आहे 12 मार्क्स साठी. हा ABC आहे. या 3 पैकी 2 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. तर बघा तिन्हीच्या तिन्ही इंटिग्रेशनचे क्वेश्चन असतात. त्यातले 6-6 मार्काचे क्वेश्चन असतात. याले वेटेज आहे 3-3 मार्क्स, 3-3 मार्क्स, 3-3 मार्क्स. तर याच्यामध्ये सर्वात सोपा क्वेश्चन आहे सी नावाचा, डेफिनेट इंटिग्रेशन. डेफिनेट इंटिग्रेशन इथे येते प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम. प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम सर्वात सोपे आहेत. लक्षात ठेवा, एका म्हणजे 15 ते 20 मिनिट अभ्यास केला की होऊन जाईल प्रॉपर्टी. त्यानंतर लक्ष द्या, आता इथं प्रॉपर्टीचे 2 सॉल्व्ह केले तर डेफिनेट इंटिग्रेशनचा एक प्रॉब्लेम सबस्टिट्यूशनचा 100% येणार आहे. आणि डेफिनेट इंटिग्रेशनचा एक प्रॉब्लेम थर्ड टर्म किंवा ट्रिग्नोमेट्रीचा येणार आहे. एवढा टॉपिक करसाल या 2 पैकी तुम्हाला हे 2 सॉल्व्ह करावे लागतील, हे 2 सॉल्व्ह करावे लागतील. तर मग लक्ष द्या, क्वेश्चन नंबर या 5व्यातला इंटिग्रेशन मधले बघा, तर इथे येणार आहे एक तर स्टँडर्ड सबस्टिट्यूशन किंवा सबस्टिट्यूशन इंटिग्रल सबस्टिट्यूशन येऊ शकते किंवा इंटिग्रल बेस्ड ऑन इंटिग्रेशन ऑफ 1/a + b sin square x 1/a - b sin square x. तसाच क्वेश्चन नंबर 6 अटेम्प्ट एनी 2 12 पैकी म्हणजे की 2 पैकी तुम्हाला 3 पैकी 2 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. त्यातले 2 क्वेश्चन डिफरन्शियल इक्वेशनचे येतात, एक क्वेश्चन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा येते. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा क्वेश्चन येते नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा. हा अत्यंत सोपी आहे. आणि डिफरन्शियल इक्वेशन मधले लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आणि व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, याच्यातलं तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा सॉल्व्ह हे करायचं आहे आणि हे एक सॉल्व्ह करायचं आहे एचं. हे 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटतील. हे झाली स्ट्रॅटेजी एक्झामची. तर विद्यार्थी मित्रांनो हे नोट डाऊन करा आणि याच्यासारखाच पेपर येणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.